नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. एक मला मेसेज आला होता एकाचा की माझ्या नावाचं म्हणजे माझा नावाचं कोणीतरी एक लिंबू कापत आहे बरबादीचा, म्हणजे माझी बरबादी होणार. एक औरत है आपके बर्बादी का लिंबू काट रही है. खरं असं विश्वास कोण ठेवल का? जो कोणी लिंबू कापत असेल माझ्या बरबादीचा, ते उलट होत असतं. नक्कीच तुमची बरबादी होणार. हां, दुसऱ्याच्या बरबादीचा तुम्ही विचार करता, साधा विचार जरी केला ना तर ते फिरून आपल्याला उलटं येत असतं. कारण ह्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा असते. ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका कोणी. असेल कोणीतरी म्हणून त्यांनी पाहिलं असेल, म्हणून त्यांनी मला मेसेज केला. ते त्यांनी मला सांगितलं असेल की असं असं तुझ्या नावाचा, तुझ्या बरबादीच्या नावाचा लिंबू कापत आहे. म्हणजे जाऊ दे, कापू दे म्हणे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ती व्यक्ती स्वतःच्या पायावर दगड पाडून घेत आहे, है ना. तिला काय माहीत आहे आम्ही कोणाचे भक्त आहेत. ते जर समजलं आम्ही कोणाचे भक्त आहेत, त्या देवीला समजलं, त्या देवाला जरी समजलं ना, काय होईल तिचं. कारण आम्ही असं देवांची भक्त आहेत ना, त्यांना त्यांच्या भक्तांना दिलेला त्रास सहन होत नाही, असं आहे. कारण असे कसे असतात लोक, भुरसटलेले विचारांचे असतात. त्यांना काय समजत नसतं. त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी सहजासहजी होतात. आमच्याकडं पैसा आहे खूप त्यांच्याकडं, म्हणजे तो पैसा दिला तर सगळं काम काही होत नसतं. कितीही पैसा द्या, तुम्ही काहीही करा, पण जे आहे तेच आहे सत्य. कारण सत्य हे सत्यच राहत असतं. तुम्ही कितीही काय म्हणतात घासा तुमचं शरीर, तरी काही उपयोग होणार नाही आहे. तर असले विचार सोडून द्या. कारण असल्या विचाराला खत पाणी घालणारे पण खूप लोक असतात, है ना. कारण कसं आहे, आपल्या बाजूने कोणीतरी असतं. हो, जर कोणीच नसतं आपल्या बाजूने तर देवता आपल्या बाजूने आहेच. ज्याचा कोणी नाही त्याचा परमेश्वर आहे म्हणतात, ते खरं आहे की नाही. असं असते. म्हणून असल्या विचारांच्या सोबत जरी असे विचार असतात ना, ह्या लोकांच्या सोबत जरी राहिलं कुणी ना, ते सुद्धा पागल होऊन जाणार किंवा ते सुद्धा अशा मार्गाला जाऊ शकतात. खरं असं काही नसतं. सर्व खोटं आहे. जे सत्य आहे, जे कायदा आहे, जे कानून आहे, तेच खरं आहे. नाहीतर मग लोक मानलेच नसते. लोक काहीही केले असते, जादूटोणा केले असते, काही केले असते. असं काही होत नसतं. सगळं खोटं आहे ते मानायला. आणि समजा जर खरं असतं ते सगळं उलटून पडत असतं. कारण एका मी इतक्या म्हणजे कडक देवाचे भक्त आहेत. कडकच आहे म्हणा ते. ज्या भक्तांना त्रास देते ती खूप कडक आहे. आणि ते उलट होते. मग तुम्ही जर तिच्या भक्ताला त्रास दिला तर ते तुम्हाला दुप्पट तिप्पट त्रास देते. आणि तुमची जे काय तुम्ही करता किंवा करवता किंवा करून घेता ते सगळं हाणून पाडते ते. म्हणजे उलट तुम्हाला फिरवते ती, असं होते. ज्या लोकांचं नुसतं बरबादीचा हा शब्द जरी वापरला ना, तर तुमच्याच घरामध्ये तुमचंच घर तथास्तु म्हणतं तुम्हाला, आहे ना. म्हणून असले विचार सोडून द्या. हे काय सगळं खरं नसतं, हे खोटं असतं. त्या लोकांचं कसं असतं, विचार तसे झालेले असतात. कारण त्यांना कसं असतं, दुसरं काय म्हणजे येत नसते, सुचत नसतं, त्यांचं शिक्षण नसतं, लिहिता वाचता येत नसते त्यांना जास्त, किंवा म्हणून हे असले कांड करत असतात त्यांनी. मला म्हणजे न वाटते की असे पण लोक ह्या जगामध्ये आहेत की, पण आपण ज्याच्यासोबत असं काय करतो ते कोण व्यक्ती ते तरी पाहावं त्यांनी, आहे ना. तर असं चला, तुम्हाला काय वाटतं सांगा, हे खरं असेल का? आपलं मोबाईलसुद्धा उघडल्यावर येतं आपल्या मोबाईलमध्ये, एक इस नाम की औरत आहे, सांगते तिचं नाव, इस नाम की औरत है आपकी बर्बादी का लिंबू काट रही है. सगळे तसंच केले असते ना. मग आपलं तुमचं नामचं जमत नाही, चला मग आता तुमची बरबादी करत असेल, काटा लिंबू. मग ओम भोम भोगरतीवर असं काहीतरी मंत्र म्हणा, काही नसतं ते खरं. तुम्ही देवाची जर भक्ती असेल तुमची खरंच, तर ते वापस पाठवतं त्यांना, असं असतं.
तर आता लोकांना काय असं झाले की आपलं काम होत नाही किंवा आपलं काम अडून राहिले, आपण असं असे काहीतरी प्रकार करायचे. तर असं काही करू नका. हां, तुम्ही देवाच्या दर्शनाला जावा, देवदर्शन करा, तुम्ही वाटल्यास देवाला माना. देव काय म्हणत नाही मला एवढा खर्च करा तेवढा खर्च, जाऊन तो दर्शन घेऊन या. तुम्हाला जर मन असेल तर तुमचं, नाही तर घरामधून तुम्ही दर्शन घेतलं तरी सुद्धा चालतं, है ना. एवढा मोठा आपल्या सोबत आहे, पर्वतासारखं आपल्या सोबत आहे. आपली आई पर्वतावर बसलेली आहे, ती काय असं होऊ देणार आहे. डोक्यात विचार सुद्धा येत नाहीत आपल्या, असल्या अजिबात येत नाहीत. तर दाखवतात खरं खरं. असे खूप लोक आहेत की अंधश्रद्धावर विश्वास ठेवतात, पण ही अंधश्रद्धा असते ती, ते काही खरं नसते. आणि जरी खरं असलं तर ते उलट सगळं होत असतं. कारण समोरच्या व्यक्तीला आपण, हां, तुम्ही जर चुकीचं वागत असला तर तुमच्या समाधानासाठी तुम्ही करू शकता. समोरची व्यक्ती जर तुमच्यावर चुकीचं वागते किंवा हां, चुकीचं तर कोण वागतच नसते, चुकीचं वागत आहे, खूप हे करत आहे, तर तुम्ही त्याला कायदा कानून दाखवू शकता तुम्ही. पण हे असले प्रकार तर कधी शक्यच नाहीत, होतच नाहीत. चला, जे कोणी असेल ते असेल, बघून घेईन की नाही ते. आता कितीतरी असे प्रकार घडतात. ते कुठंतरी झाडाखाली ते काहीतरी करून ठेवलेलं असते, कोणाच्या नावाचं काहीतरी केलेलं असते, पण हे काय खरं नसतं. ते किती जणांतरी पकडतात, पण ते सगळं भोंदू लोक असतात. जसं साधू असतात बघा, ढोंगी साधू, तसं ते काही लोक ढोंगी पण असतात की त्यांना पण 4 पैसे मिळत असतात की आपण असं काय तर सांगतो, असं करा तसं करा, मग सगळं तुमच्यासारखं होईल. ते सगळं पण, ते पण एक पैसे कमवण्याचा धंदा आहे तो. तुमच्याकडे जास्त पैसे असते तर देऊन टाका त्यांना, ढोंगी माणसाला. मग तुमच्याकडे जास्त पैसे असते तर एवढी लिंबू आमच्याकडे आणून द्या, आम्ही कापून सरबत करून पिताव, हे ना. तर असे प्रकार घडतात खरं. तर अशा प्रकार काही विश्वास ठेवू नका कोणी. मनापासून तुम्ही देवाचं नामस्मरण करा, अध्यात्मावर जास्त विश्वास ठेवा. कसं असतं, शेवटी प्रारब्धामध्ये ते पाहिजे. आपलं आपलं प्रारब्ध तसं पाहिजे. आहे का तुमचं प्रारब्ध तसं? सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नसतात, आहे ना. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणार, ज्या तुमच्या नशिबातच नाही ते तुम्हाला कशा मिळणार, असं असतं ना. त्याच्यासाठी प्रारब्धावर विश्वास ठेवा आपला जास्त. आम्ही तर आता एवढं मोठी परिक्रमा करून आलो, म्हणजे आम्हाला कितीतरी ज्ञान आलेलं असेल किंवा कितीतरी अनुभव आलेले असतील आम्हाला. खरंच खूप अनुभव आलेत आम्हाला. जे परिक्रमा करून येतात चालत, त्या लोकांना खूप अनुभव येतात. तर ते कसं शांततेने घेत असतात. नामस्मरण त्यांचं सारखं चालू असतं, मनामध्ये नामस्मरण चालू असतं. उपास तापास हे करण्यापेक्षा नामस्मरणावर जास्त करा. तेच नामस्मरण जेवढं करचाल तुम्ही तेवढं तुम्हाला यश प्राप्ती होते आणि तुमचं जे काही सत्याची बाजू तेवढंच तुम्हाला मिळतं, नशिबात असेल ते. असत्य असतं ना, ते कधीही तुमच्यासोबत येत नाही. असत्याचे जे लोक असतात त्यांच्याकडे सत्यच राहतं, आणि जे असत्य लोक वागत असतात, खोटापणा करत असतात, फसवत असतात लोकांना, किंवा हक्क गाजवत असतात, किंवा लुबाडून घेत असतात, जबरदस्तीनं घेतात, ते कधीही टिकत नसतं. कधीही ते तुमचं नसतं, तुम्हाला नसतं, तुमचं मिळणारही नाही तुम्हाला. हे 100% खरं आहे. नाही तर 10-10 वर्ष एवढे साधू अन्न न खाता कसं राहत असतील, विचार करा बरं तुम्ही. आम्ही ज्यांच्याबरोबर परिक्रमाला जाते त्यांनी 2000 दिवस, म्हणजे जवळजवळ 5 वर्ष होतात, त्यांनी काहीही अन्न खाल्लेलं नाही. आमच्यासोबत 3 महिने कंटिन्यू होते मी त्यांच्यासोबत, कधीही त्यांनी अन्न खाल्लेलं नाही आहे. विचार करा ते लोक कसं राहत असतील. जादू आहे का? ती जादू नसते हो. मन असं तसं अध्यात्माकडं त्यांचं मन वळालेलं असते, सगळं अध्यात्म असतं ते, म्हणून ते तसं होतं. आणि ते कोणालाही तसं शक्य नाही. अरे, एक दिवस उपाशी राहा तुम्ही, दुसऱ्या दिवशी तुम्हाला कसली भूक लागते, तुम्ही काय खाऊन काय नाही होतं तुम्हाला. उपास होतं का तुम्हाला? उपास दिवसभर रात्रभर उपास, फक्त थोडंसं पाणी प्यायचं होतं का? बघा, पाण्यावर तर नुसतं करून बघा, किती दिवस जगता तुम्ही. असं असतं. म्हणून शेवटी आपल्याला माहीत असतं की हे
आपल्या अस्तित्वातच नाही तर उगी आपण ह्याच्या मागं लागून काय फायदा आहे ना. शेवटी अस्तित्व महत्त्वाचं असतं. जे आपल्या अस्तित्वात नाही, जी आपण वस्तू घेतलीच नाही, जी आपण खरेदीच केली नाही, कशाला त्याचा तुम्हाला हे पाहिजे है ना. हावरेपणा म्हणतात त्याला. एवढा हट्ट चांगला नाही आहे. चला मग, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणा. आणि तुम्ही पण जमलं तर नर्मदा परिक्रमा करा. चला मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एकदम आठवलं मला, म्हणून मला पटकन व्हिडिओ काढून घ्यावा म्हणलं, म्हणून व्हिडिओ काढला. आता 10 वाजता लाईव्ह सुरू आहे, तर सर्वांनी लाईव्हला या.